हॅलो एव्हरीवन. आपण आपल्या लास्ट लेक्चरमध्ये बघितलं ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. त्याच्यामध्ये सेम टाईप ऑफ वेक्टरचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होतं आणि रिझल्टंट वेक्टर पण सेम टाईप मिळतो. तर आज बघू आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्समध्ये असं बऱ्याच कंडिशन येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल स्केलर इंटू स्केलर, प्रोडक्ट स्केलर मिळेल. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ इंटू ब्रेड्थ एरिया येईल, तो पण स्केलर आहे. याच्यामध्ये लेंथ आणि ब्रेड्थ दोन्ही स्केलर क्वांटिटी आहे आणि रिझल्ट ऑल्सो स्केलर. सेकंड कंडिशन राहू शकते स्केलर इंटू वेक्टर, त्यांचं रिझल्ट मिळेल वेक्टर. स्केलर क्वांटिटी मास घेतली इंटू ॲसेलरेशन वेक्टर क्वांटिटी घेतली इज इक्वल टू फोर्स, रिझल्ट आहे वेक्टर क्वांटिटी मिळाली आहे. थर्ड कंडिशन राहू शकते वेक्टर इंटू वेक्टर. याचं आपल्याला दोन रिझल्ट्स मिळू शकतात, एक तर स्केलर अदरवाईज वेक्टर. आता सपोज एक एक्झाम्पल बघू. वेक्टर फोर्स आहे वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट आहे वेक्टर क्वांटिटी इज इक्वल टू वर्क. वर्क ही स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे वेक्टर इंटू वेक्टर वी गॉट हिअर स्केलर क्वांटिटी. आणि यालाच स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट म्हणतात. डॉट प्रोडक्ट. आज आपण स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट हाच टॉपिक बघणार आहोत. तरी पण बघून घ्या. वेक्टर इंटू वेक्टर वेक्टर मिळतो. वेक्टर इंटू वेक्टर केल्यास आपल्याला वेक्टर क्वांटिटी मिळते, त्यालाच वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट असे म्हणतात. क्रॉस प्रोडक्ट असे म्हणतात. आता आपण बघू स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्टची डेफिनेशन बघू. डेफिनेशन काय येईल? स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट और इथे येईल डॉट प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट is defined as the product of magnitudes of two vectors which should be non-zero vector, जे की नॉन झिरो वेक्टर असतील, आणि the cosine of angle theta between them असेल. तर सपोज let vector P and vector Q are non-zero vectors, then it can be written as by scalar product or dot product. Scalar product means dot product. So vector P into vector Q मध्ये द्यायचा डॉट, याला स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट म्हणतात. इज इक्वल टू magnitude of two vectors. Magnitude means only P and Q, and cosine of angle theta between them. Cosine of angle theta, cos theta between them. It is the definition and derivation of scalar product or dot product. Here theta is angle between them.
between vector p and vector q, p and vector q. एकदा बघा, स्केलर प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स विच आर नॉन झिरो अँड द कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. काय असतो स्केलर प्रोडक्ट? दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन असतं आणि दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन असतं, परंतु डॉट प्रोडक्ट इज डिफाइंड ॲज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स, their magnitudes multiplication and cosine angle between them आता बघू कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्केलर प्रोडक्ट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक पाहू. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिकची स्टेटमेंट बघू. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स is equivalent to the product of magnitude of one vector with the magnitude of the component of the other vector where in the direction of first one. याला आपण फिगर ड्रॉ करून बघू एकदा. सपोज दोन वेक्टर आहेत, वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. हा आहे वेक्टर पी आणि हा आहे वेक्टर क्यू. वेक्टर पी वेक्टर क्यू ओ थीटा इज अँगल बिटवीन देम. तर डेफिनेशन बघू. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू vectors is equivalent to the product of magnitude of one vector with the magnitude of the component of the other vector in the direction of first one. तर कसं होतं, आपण काय लिहिलं होतं? p डॉट क्यू, वेक्टर p डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू, आता सपोज हा वेक्टर p आहे, याची मॅग्निट्यूड p आहे. हा वेक्टर q आहे, याची मॅग्निट्यूड q आहे. आणि अलॉंग द डायरेक्शन ऑफ आपण p घेऊ, तर इथे काय येईल? p वेक्टर p स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्विव्हॅलंट टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर. हे काय? p इज मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर अलॉंग p वेक्टर आहे. देन काय? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर विथ द मॅग्निट्यूड ऑफ द कंपोनंट. इथे येईल मॅग्निट्यूड ऑफ द component of the other vector. आता आपण अलॉंग p डायरेक्शन घेतो, तर इथे काय दुसरं काय येईल? मॅग्निट्यूड ऑफ कंपोनंट ऑफ द अदर वेक्टर.
मॅग्निट्यूड घ्यायची आहे अदर वेक्टरची अलॉंग द सेम डायरेक्शन. तर त्याच्यासाठी आपण रेक्टँगल लॉ बघितला होता. त्याच्यामुळे आपण त्या रेक्टँगल लॉनुसार आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू वेक्टर क्यूपासून वेक्टर पीपर्यंत, जी की परपेंडिक्युलर राहणार. आणि आपला रेक्टँगल लॉच्या हिशोबाने आपलं इथे येईल, इथे काय येईल, क्यू मॅग्निट्यूड. रेक्टँगल लॉमध्ये काय होतं, आर स्प्लिट होतो आर एक्स आणि आर वायमध्ये. तर आपण इकडे क्यूचा कंपोनंट पी डायरेक्शनने घेऊ एक, तर तो येईल क्यू, जी याची मॅग्निट्यूड असेल आणि त्याचा अँगल थीटा असेल, जो इथपर्यंत आहे. तर याच्यामध्ये काय येईल, पी मॅग्निट्यूड येणार पी इंटू काय येणार, कंपोनंट ऑफ अदर वेक्टर अलॉंग विथ दिस सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शनने जाणारे असले पाहिजे. कंपोनंट काय आहे मग, तो क्यू कॉस थीटा. म्हणजे वेक्टर पी इंटू वेक्टर क्यू इज इक्वल टू, आन्सर येईल पी एन क्यू कॉस थीटा अदर वेक्टर. सिमिलरली आपण असं घेऊ शकतो. आता आपण अलॉंग पी वेक्टर घेतला, आता अलॉंग क्यू वेक्टर घेऊ. तर आपण क्यूपासून पीपर्यंत परपेंडिक्युलर ड्रॉ करू. हा परपेंडिक्युलर आहे. आता पीचा कंपोनंट क्यू वेक्टरवर घ्यायचा, तर तो काय येईल, पी मॅग्निट्यूड घ्यायचा, पीचा मॅग्निट्यूड अँड अँगल बिटवीन देम, कॉस अँगल बिटवीन देम, तो एवढा राहणार. तर याचं डेफिनेशन कशी स्टेटमेंट येईल इथे, क्यू मॅग्निट्यूड झाली, अलॉंग क्यू डायरेक्शन घेतो म्हणून क्यूची मॅग्निट्यूड क्यू घेऊ आणि पीचा कंपोनंट घेऊ विच इज ऑन द क्यू वेक्टर. येईल कंपोनंट ऑफ हुज अदर वेक्टर, द अदर वेक्टर, कंपोनंट ऑफ अदर वेक्टर अलॉंग द फर्स्ट वन, जो काय आहे, जो आहे पी कॉस थीटा, जो राहील इथे पी कॉस थीटा. पी डॉट क्यू. तर ही झाली फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्केलार प्रोडक्ट. नेक्स्ट वी विल सी इन आवर नेक्स्ट lecture. See you.